SWP मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर विड्रॉवल अमाऊंट किती ठेवावी यासाठी आम्ही क्लायंटना 6 ते 8% हे सजेस्ट करतो. तर ते का सजेस्ट करतो याचं कारण आजच्या व्हिडिओमध्ये. मी SWP मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 6% नी विड्रॉवल करतोय आणि माझा पोर्टफोलिओ 12% नी ग्रो होतोय. तर त्यावेळेस माझ्याकडे जी ऍडिशनल सरप्लस 6% जे बिल्ड होत आहेत त्यांनी माझा पोर्टफोलिओ वाढत जाऊ शकतो. तर हे मूळ कारण आहे की माझ्याकडे पोर्टफोलिओ वाढला पण पाहिजे आणि मी कमी विड्रॉवल मध्ये माझी गरज भागवली पाहिजे. 8 ते 10% जर विड्रॉल केलं तर काय होईल? मार्केट खाली ज्यावेळेस पडेल त्यावेळेस तुम्हाला 12% चा परफॉर्मन्स नाही येणार आणि 8% टू 10% तुम्ही जर विड्रॉल केलं तर तुमच्याच फंड्स मधले पैसे विड्रॉल होत राहतील आणि काही काळ मार्केट खराब राहिल्याने प्रॉफिट येणार नाही आणि प्रॉफिट न आल्याने तुमचा फंड बिल्ड होणार नाही. जर तुम्ही लॉंग टर्म साठी जर फंड्स कमिट केले असतील तर तुम्ही 8% पर्यंत विड्रॉ करू शकता. 15 ते 20 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केली तर दॅट इज वर्केबल. पण 5 वर्षांसाठी जर तुम्ही SWP केली असेल तर तुम्हाला कमीत कमी विड्रॉवल जर केलं ते तुमच्यासाठी बेस्ट असेल.